नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा ब्लॉग तुम्हाला दाखवते शार्प 3:15. बापरे, खूप सारा टाइम झाला आहे. आजचा ब्लॉग 3:15 वाजता स्टार्ट झालेला आहे आणि नेमकं म्हणजे ब्लॉग स्टार्ट करताना माझं घड्याळाकडे लक्ष गेलं की टाइम खूप होऊन गेलेला आहे. तर आजचा ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान इंटरेस्टिंग ब्लॉग आहे, कारण आजच्या ब्लॉगमध्ये होणार आहे माझं हळदी कुंकू आणि परमचं बोरनाहन. तर इकडे बघा तयारी सुरू आहे. त्याची दीदी आलेली आहे आणि माई आलेली आहे. त्या बनवता आहे इकडे बोरनानसाठी. काय बनवत आहे ग? डेकोरेशन. हा, डेकोरेशन करतायत. काही बिस्किटचं टेबल खुर्ची असं त्यांचं काही काही चाललेलं आहे. तर आजचा व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजून तरी काहीच तयारी नाही आहे आणि 3:15 वाजलेले आहे. 4:15 वाजता मी सगळ्या लेडीजला बोलवलेलं आहे. तर 1 तासाच्या आत मला स्वतःला रेडी होऊन डेकोरेशन पण करायचंय. तर चला स्किप न करता पूर्ण बघा. फायनली सुरू झालं होतं आमचं बोरन्हानचं डेकोरेशन. आणि कमी वेळामध्ये आम्हाला छान असं डेकोरेशन करायचं होतं. ऑलरेडी इतका उशीर झालेला होता, घरातलं सगळं आवरत करत मला 3 वाजलेले आणि 1 तासात आम्हाला डेकोरेशन करून माझी स्वतःची तयारी मलाही करायची होती. मग इथे डेकोरेशन फायनली कंप्लीट झालेलं. आणि माझा परम आहे की ज्याला अजिबात कंट्रोल होत नव्हतं की कधी मी चौरंगावर बसू आणि कधी कृष्णा बनू, असं काही त्याला झालेलं होतं. त्यानंतर इथे मस्त आम्ही थोडे बिस्किट्स वगैरे सगळ्यांचं छान डेकोरेशन केलं. आणि परमला मस्त असे तिळगुळचे दागिने जे मी आणलेले होते कृष्णा बनवण्यासाठी ते घालायला घेतलेलं. आणि ह्यावेळेस मी परमला पूर्ण ब्लॅक ड्रेसमध्येच कृष्णा बनवायचं ठरवलेलं होतं, कारण आपण धोती आणि कुर्ता घेतो आणि नंतर पुन्हा मुलं ते घालतच नाही आणि ते तसंच अंगावर पडतं. हा अनुभव मला मागच्या वर्षी आलेला, म्हणून मी ह्यावेळेस त्याला तसे कपडे न घेता टोटली ब्लॅक घातलं आणि त्याच्यावर छान असं कृष्णा बनवलं. आणि तुम्ही इथून मागच्या व्हिडिओत पण बघितलेलं आहे की परम आहे की ज्याला असं नवीन नवीन रेडी व्हायला बनायला खूप आवडतं, किंवा इथे टुसतंय तिथे टुसतंय असं पण तो अजिबात करत नाही आणि छान असं सगळं काही ठेवतो. त्यामुळे मला ना त्याच्यासाठी करायला पण असं म्हणजे टेन्शन येत नाही की तो रडेल किंवा राहू देईल का नाही, असं काहीच वाटत नाही. आता रील्स शूट करणं झालं किंवा वेगळं वेगळं बनणं झालं, आता त्याच्यासाठी खूप नॉर्मल गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे रिटेक जरी असला ना तरी तो छान असा रिटेक करू देतो. आणि एवढं सगळं केलं आणि रील शूट होणार नाही असं तर मुळीच होणार नाही. मग फायनली मी परमसाठी रील शूट करायला घेतलेली. आणि ही जी रील आहे तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल. त्यानंतर इथे फायनली सुरू झालं आमचं बोरन्हान. मग इथे ऑप्शन पण त्याने छान असं करू दिलेलं. सगळ्या माझ्या जावा बहिणी वहिनी सगळ्या आलेल्या होत्या आणि त्यांनी असं छान असं माझं परमचं ऑप्शनही केलं आणि बोरन्हान हे छान असं झालं. मग तुमच्याकडे पण बोरन्हान करण्याची पद्धत आहे का, मला नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडे काही वेगळं करतात का अजून, तेही मला नक्की सांगा. आणि हे पूर्ण डेकोरेशन आहे जे कसं वाटतंय तेही सांगा. आणि हे जे बिस्किटची टेबल खुर्ची बनवले ना, बापरे खूप सारी मेहनत आम्हाला लागलेली, पण फायनली आम्ही ते बनवलंच. आणि नंतर इथे तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिलं लहान बाळ माझ्याकडे होतं, जी मानलेल्या भावाची मुलगी आहे, ती आता 3 महिन्याची आहे. तर मग तिच्यासाठी पण आम्ही थोडंसं ट्राय केलं की कारण ती रडत पण खूप होती आणि नवीन असल्यामुळे तिला थोडं हे होत होतं. आणि नंतर सगळं असल्यावर हळदी कुंकू म्हटल्यावर रील शूट होणार नाही, व्हिडिओ होणार नाही, हे तर मुळीच शक्य नाही. मग इथे आमच्या सुरू झाल्या इंस्टाग्रामच्या रील, की ज्यांच्यासाठी मला खूप सारी मेहनत घ्यावी लागली, खूप सारे रिटेक हे झाले आणि खूप सारी मज्जा पण आली. म्हणजे सगळ्यांना कळलं असेल इथे की रील शूट करणं काही सिम्पल नाही आहे. एखादा व्हिडिओ करण्यासाठी किती मेहनत लागतो हे सगळ्यांना काल कळलं असेल असं मला वाटतंय, कारण किती सारे रिटेक आणि किती सारं बापरे, म्हणजे मला आता सांगता येत नाही आहे तुम्हाला. पण कमीत कमी भरपूर साऱ्या रील्स मी काल शूट केलेल्या हळदी कुंकूच्या, की ज्या तुम्हाला इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबला शॉर्ट्सला
नक्कीच बघायला भेटेल. तर तुम्हाला ऑल ओव्हर व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. आता इथे एक रील होती की आता मला गाणं पण आठवना यार, एक कॉमेडी रील आहे ही जी इथे शूट करत होतो, त्यामुळे हसणं काही कंट्रोल होत नव्हतं. आता ही रील तुम्हाला इंस्टाग्रामवर लगेच बघायला भेटेल. आणि इथे फायनली ती रील होती हळदी कुंकूला यायचं त्या गाण्यावरची रील इथे शूट होत होती. तर तुम्हाला कसं वाटला प्रोग्राम नक्की सांगा. आणि तुम्ही पण हळदी कुंकूला रील शूट केल्या का तेही सांगा. आणि ह्यावर्षी झालं काय, हळदी कुंकूला ट्रेंडिंग खूप आलेले आहेत व्हिडिओ. प्रत्येकजण कुठला ना कुठला व्हिडिओ बनवतच आहे आणि छान असं चाललेलं आहे. मग इथे माझा हळदी कुंकूचा प्रोग्राम सुरू झालेला, मध्येच रील करत होतो, मध्येच हळदी कुंकू पण करत होतो. जशा लेडीज येत होत्या तशा मी हळदी कुंकू करत होते. आणि लेडीज तर भरपूर साऱ्या असतात आमच्याकडे, त्यामुळे प्रश्नच नाही. आणि तरी रात्रीचे 10 सव्वा 10 आम्हाला इथे वाजलेले सगळं करत करत. आणि फायनली माझा लुक कसा होता ते मी विचारायचंच राहून गेली की माझी साडी आणि माझा लुक सिम्पलसा कसा होता तेही मला नक्की कमेंट करा. कारण मला काही जास्त मेकअप करायला किंवा काही बनायला टाईम भेटलाच नाही. एकाच दिवशी बोरन्हाण पण आणि हळदी कुंकू पण, अजून रील पण शूट करायच्या, तो व्लॉग पण. बापरे, इतका सारा डोक्याला ताण झालेला ना माझ्या काल की अक्षरशः काही सुचतच नव्हतं की अरे यार काय करावं आणि काय नाही, असं काही झालेलं होतं. पण फायनली माझं हळदी कुंकू छान झालं. परमचं बोरन्हाण पण मस्त असं झालं. आणि सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करा. आणि खूप मोठा व्हिडिओ न करता मी शॉर्टकट आणि छोटा व्हिडिओ केला, कारण बघणाऱ्याला पण सारखं सारखं तेच बघूनही कंटाळा येतो. आणि व्हिडिओमध्ये तेच होतं, हळदी कुंकू, बोरन्हाण आणि रील्स. त्या प्रत्येकाचं एवढा ब्लॉग आपण घेऊ शकत नाही, त्यामुळे छोटाच छोटा हळदी कुंकूचा आणि बोरन्हाणचा ब्लॉग आहे की जो माझ्याकडे काल झाला तो मी तुमच्यासोबत शेअर केला. आता हळदी कुंकू फक्त आपलं संडेपर्यंत राहिलेलं आहे, तर संडेला पण खूप जणींनी मस्त असे हळदी कुंकू करा. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, छानशी कमेंट करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फायनली काल आम्ही इथं आणलं बाहेरून वरणबट्टी पार्सल आणि लावली खिचडी आणि छान असं आम्ही रात्री जेवण केलं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला, तोपर्यंत बाय.